नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या तेजस्तारीच्या ब्लॉगमध्ये. आणि आता मी चाललो आहे गावाला. माझ्यासोबत माझे मित्रपरिवार पण आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही बसलो हो, काय पोचलो रे, परेलला पोचलो. आता थोड्याच वेळात आम्ही सीएसटी उतारणार असाव, भेटू आपण तयच. तर आम्ही आता थोड्याच वेळात सीएसटी पोचता असो बघा. तर मंडळी बघू शकतास तुम्ही, मी विचार केलेले त्याच्या 4 पट गर्दी असा. मतलब थोडा तरी काहीतरी बसूक भेटला हा, पण त्या वरती टोकाक एकदम. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, असू दे. आणि मंडळी आता वाजले सकाळचे 6:15. तुम्ही बघू शकतास सगळे कसे उठून उभे राहिले होते. कणकवली येता हा थोड्याच वेळात. रात्री बसून पाठीचा भिरडा झाला हा. नमस्कार मंडळी, आता आम्ही फायनली पोचलो असो कणकवलीत. तुम्ही बघू शकतास. सगळ्यांनी हाय करा लवकर. बाईन चपला हरवल्या ना, ती बघा, ते का सॉक्स दिले माझे. भारी भारी, जाम मजा वाटता. म्हणजे असा भरून इला. यस इलो मी गावात इलो. येस येस. सगळे मुंबईकारी उतरलेले आहेत. यो मेन मुंबईकारी हे बघे, हय बघ, हिच्या गोवाला कोकण दाखवा. सगळी गर्दी गेली आहे पुढे. आणि आता सगळे चाकरपाणी उतरताना दिसतात आपल्या कणकवली रेल्वे स्टेशनला. हे बाबन्या, कम टू कोकण, कुणकेश्वरची यात्रा. आपण आता बाहेर इलेले असो. ना रिक्षा करून कणकवली बस स्टँडला जायचं असा. ना लाल परीत बसून आपण थेट जायचा देवगडला आणि थैसून घरात मस्त. आणि एकदाची आम्ही लाल परीत बसलेले असो. कणकवलीवरना देवगडची पकडली असा. तरी पहिले 2 गाड्या सोडले, भरपूर गर्दी होती. स्टँडिंगने जायचं होता. म्हटलं एवढा काय जाऊ नको आता, कारण पाठीचा झाला होता आधीच भिरडा. तर आपण भेटू देवगडला उतारल्यावरती. मंडळी आताच आम्ही देवगड मध्ये पोचलेले असो. देवगड मध्ये आमचं आगमन झालेलं असा, बघू शकतास तुम्ही. आता आम्ही जातो नाश्ता करू. खूप जाम मरणाची भूक लागलेली असा. भेटू थोड्याच वेळात आपण नाश्ता करताना. आणि आता नाश्ता करू का आम्ही इला असो देवगडचो फेमस ब्रँड वडापाव, रामाने वडापाव. बघू शकतास तुम्ही. एन्जॉय द वडापाव. आता कर. आता उतारतो गाववाली उतारतो. नाही मुंबईवाली उतारतो. सागऱ्या, हे आमचं मिडबावचं स्वामींचं मंदिर. हे आहे बघ, ऐता काय करतो. आणखीन एक चाकरमाली उतारलो आमचो. यो बघा 9 किलो आहे का दुसरो. हे आमचं मिडबावचं रामेश्वर मंदिर. कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भारी असा रामेश्वर मंदिर आमच्या मिडबावचा. वाव, रंगकाम झाला वाटतं. आणि अशा प्रकारे माझं पण स्टॉप इलेलो असा. मी पण आता उतारतोय असं आपल्या लालपरी मधून. लालपरीला बाय बाय करूया. मिडबावचो बाजार. आज असं शनिवार मिडबावचो बाजार असता शनिवारचो. बघू शकतास मंडळी तुम्ही. सगळं नवीन बांधकाम दिसतं असं आपल्याक. हे सगळं नवीन केल्याने या एक नंबर असं वाटतं. काहीतरी मस्त मध्ये बाहेर इल्यासारख्या. आमच्या आऊसाहेब कुठे दिसत आहेत का बघूया. होय, असं सगळीकडे मच्छी मार्केट. मावशे, मम्मी नाहीली गेली. हा, हो काय म्हणतो माका. हा चालत उद्या रिटर्न. सुट्टी नाही. मासे बघा मंडळी. या आई. हो यो काय
दे दे दे. मंडळी आता आपण मिठबावचं बाजार फिरून झाल्यावर इला असं आपल्या आनंद काकाच्या दुकानात. आता म्हटलं देवगडचो रामानाचो ब्रँड वडापाव खाऊन झालो, आता मिठबावचो ब्रँड वडापाव खाऊन जाऊ. बघूया एकदा. ए हय बघ बाहेर काय लपत काय हय बघ. नवीन हॉटेल टाकलं नाही बघा. एकदा येऊन सगळ्याची चव घेऊन जावा फक्त. झणझणीत हिरव्या चटणी सोबत आपली वडापावची ऑर्डर इलेली असा. रावलो पण ते बसलो असा. एन्जॉय करूया आपण ह्यो पण वडापाव. द डोसा किंग एक नंबर वडापाव. आनंद काका एक नंबर मस्त वडापावची टेस्ट एक नंबर. म्हणजे मिठबावचं ब्रँड होणार आता आपलं वडापाव एक नंबर. माका आवडलो म्हणजे सपलो विषय. चल भेटू नंतर. अशा प्रकारे आपण येऊन पोचलो असं आपल्या शेवटच्या टप्प्यात, म्हणजेच आपल्या घराकडे. तुम्ही बघू शकतास विटो आपल्या एक 9 किलो आपलो इसवटो राखणदार देव. हे सगळं आमचा रस्त्याचं काम चालू आहे. यंदा गोंद्याला इंदप आले. गाडी बघू शकतास कसली रावसाती जुन्या काळातली पुष्पा. राहुल इकडे उतरलेलो असा. राहुलचा घर इला असा. आता पुढचा घर माझा. येस जिमी बघता आपला. जिमी कधीतरी वळा करे 11 माशीच्या. घर बंद असा. जिमी ये. आणि मंडळी अशा प्रकारे घराकडे पोचलोय मी. आणि पोचून झाल्यावर मम्मी पप्पांका हाय हॅलो करून आता आम्ही चाललो हो पोवका. तुम्ही बघू शकता आपली होडी थंय पार्क झालेली असा. आता आम्ही जाणार असो पोवका. पवायला जायाचं पवायला. पवायला जायाचं पवायला. किती भारी व्ह्यू बघू शकतास तुम्ही. जाम भारी असो व्ह्यू आहे आपल्याकडे. घराच्या पाटल्या दाराकच या सगळा हा. असा काही वेगळा नाही या बघा. या आपल्या समोरच घर असा. आणि घराच्या पाठीमागे आपली ही फ्लाईट अशी मस्त मध्ये ओके अशी ठेवलेली असं सजवून. पप्पांका सांगलं होतं होडी धुवून ठेवा मस्त मध्ये. मी येणार असे फिरूक जाऊ का. आईच्या गावात रावल्याक लगेच मासू काय गावलो. ओके टाकले नाही आहेत पप्पांनी. मांजरांना नाही खाल्ल्याने ते मासे हय टाकले नाहीत पप्पांनी. हे बघा मांजरांका चरबी इलेली आहे. आमच्या गावातल्या मांजरांका पापलेट सुरमई लागतात, साधे मासे नाही लागत. चला तर मंडळी आपण जाऊया. थोडा मधीच पाणीचा खोल असत ते जाऊया आपली होडी घेऊन. अशा प्रकारे कॅप्टन जॅक स्पॅरो स्टोरी. भारी वाटलं यार खरंच. गावात येऊन जाम भारी वाटलं. भले 2 दिवस का असं ना एक नंबर. या साईडला जाऊया आता. यो व्ह्यू दाखव आपलं सगळं पूर्ण असो आपल्या घराच्या मागचो. कसा हा कोकण एक नंबर ना. बघूया आता आपण. मधल्या चाळी दिलेली असो. केवढा पाणी हा. ओके बस. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the ground. Now the city to your mama. Mr. Whip the gun down. Dropping bodies. मंडळी एक नंबर. पाणी भरपूर हा. तरी पण सुकती असल्यामुळे थोडं पाणी कमीच हा. पण जाम अशी म्हणजे उडी मारल्यावर जी फिलिंग इली आहे ना लवली एक नंबर. आता आपण थोडी मजा करायची पाण्यामध्ये. तुमका कसा वाटला तर सांगा हे व्हिडिओ बघून. असेच व्हिडिओ मी मग टाकीत राहून मंडळी तुमका पण. ओके तर मंडळी आम्ही पोहत असताना पप्पानी वरनं बांधारनं हाक मारल्याने आणि माका सांगल्याने सोन्या हय ये. तर मी म्हटलं इलय. आता पप्पा आपल्याला काहीतरी दाखवतात. मी तुमका पण दाखवते. पप्पांच्या मित्रांना आपल्याला दिल्या ना. पप्पानी सांगल्यानी माझं झील येऊचं होतं सर. त्याच्या पप्पांच्या मित्रांनी पप्पांका एक कुर्ली दिल्यानी. थांबा मी तुमका दाखवते 2 मिनिटात. बघू शकतास केवढी मोठी कुर्ली आहे मंडळी तुम्ही. हे माझे पप्पा असत. हे बघा मी येऊचो म्हणून खास पप्पांच्या मित्रांन पप्पांका कुर्ली दिल्यान सांगल्यानी जिलाक घेऊन जा कुर्ली आणि सांग काकान दिल्यान म्हणून. आज ही कुर्ली माका खाऊ का. त्यांचो एक छोटोसो प्रकल्प असा कुर्लेचो. मी दाखवीन नंतर तुमका थोड्या वेळात. ते घराकडे जाते त्यांच्या घराच्या खाली. कुर्ली केवढी असा बघा दाखवते तुमका सुक्यार ठेवून. हे बघा
ए पळू नको बाप घ्या, पळू नको. ही बघा माझ्या हाता एवढी कुर्ली आहे. लवली एक नंबर हिरवी कुर्ली, समुद्रातली ही खाड्यातली नाही. या जी आपला ही आपली खाडी या, ही जी कुर्ली ती समुद्रातली या. एक नंबर अशी कुर्ली. माझा पूर्ण हात राहता हा. याच्यापेक्षा पण मोठे मोठे असतात त्या काकांकडे. जर परत भेटली म्हणजे त्यांच्यानी जर दाखव माका परमिशन दिल्याने तर मी दाखवीन तुमका नक्कीच. भारी एक नंबर कुर्ली. आज ही माझ्या जेवणात असणार मंडळी. आता आपण जाऊया तो काकांचो कुर्लेचो प्रकल्प बघू का. बघूया काका आधी काय म्हणतात ते. तर असले तर मी तुमका दाखवतोय. तर चला तर मग यावा माझ्यासोबत. तर मंडळी आपण आता इलेले असो त्या प्रकल्पाकडे. मी तुमका दाखवतोयच थोड्या वेळात. हे बघा जरा हे ठोंबरे म्हणजे जे चिखलात जे असतात ना, म्हणजे चिखल पण असा, करपा पण असत आणि ठोंबारे पण असत. त्याच्यामुळे थोडा मग चलूक प्रॉब्लेम होता. तरी पण मी तुमका दाखवते. थोडं जास्त दिसूची नाही. ते बोलले की आता भरपूरसे कुर्ले गेले आहेत तर त्याच्यामुळे मी दाखवते. जे काय आहेत ते तुमका सगळे दाखवते. थांबा हे बघा. हे बघा मंडळी तुमका दिसत असतील हे सगळे ठोंबरे आहेत आणि अर्धे पाण्यात आणि अर्धे वर येऊन राहिलेले कुर्ले तुमका दिसत असतील. ही एक या सगळे बांधून ठेवले नाहीत काकांनी. हे बघा सगळे असे पाण्यात सोडलेले आहेत. त्यांचा कुंपाऊंड लावलेला असतं आणि त्याच्यात हे सगळे कुर्ले सोडलेले असतात. हे बघा ती बघा एक ते चिखलात जाऊन राहिली आहे ती बघा. असे सगळं ह्यो प्रकल्प हा त्यांचो. हे असे सगळीकडे हय खय नाही खय एक दोन टाक झालेले दिसते तुमका. माझ्या कॅमेऱ्यात तेवढं क्लिअर दिसत नाही. माझ्या पप्पांका त्यांच्यानी सांगल्यानी दादल्या तुझ्या एक झिलाक घेऊन जा धर माझ्याकडनं आणि सांग काकानी दिल्यानी म्हणून. तर थँक्यू काकानो तुम्ही जर ही व्हिडिओ बघत असाल तर मंडळी हो होतो असो कुर्ल्याचो प्रकल्प. आता चाललो आम्ही आमच्या घरात आणि ही व्हिडिओ पण आता हे स्टॉप करतो होय. जर असेच व्हिडिओ बघूचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा. जास्त लांब नाही हयच आपलं घर 5 मिनिटाच्या अंतरावर. थँक्यू मंडळी.